नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी गावरान पद्धतीने झणझणीत वांग्याचा रस्सा. गावाकडच्या खास मसाल्याचा सुगंध, लसूण खोबऱ्याची चव आणि तिखट झणझणीत ग्रेव्ही. एकदा हा रस्सा खाल्ला की भाकरीसोबत पुन्हा पुन्हा खावासा वाटेल. ही रेसिपी आहे अगदी सोपी, घरच्या साहित्यामध्ये तयार होणारी आणि चवीला एकदम खमंग व गावठी. तर चला पाहूया हा झणझणीत वांग्याचा रस्सा कसा बनवायचा. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात आधी इथे ना आपण याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर याच्यासाठी मी ना इथे कांदा, 2 कांदे घेतले, थोडा लसूण, अद्रक आणि थोडेसे शेंगदाणे. आता इथे सर्वात आधी मी पॅनमध्ये ना तेल टाकून घेतलं आणि तेलामध्ये आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. कांदा तळल्यानंतर याच्यामध्ये हे शेंगदाणे, लसूण, अद्रक हे टाकून द्यायचं आहे आणि हे सर्व परत आपल्याला छान या तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर असं केल्याने ना रश्श्याला खूप छान टेस्ट येते. आता याच्यामध्ये 2 चम्मच मी खोबऱ्याचा किस टाकून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल किंवा सुकं खोबरं असेल तर तुम्ही ते सुद्धा कापून टाकू शकता. आता इथे या खोबऱ्याच्या किसला पण छान याच्यासोबत भाजून घ्यायचं आहे. आणि आता हे थोडं भाजलं ना तर याच्यात आपल्याला मसाले भाजून घ्यायचेत लगेच. आता आपण नंतर मसाले टाकतो ना, पण तसं न करता जर अशा पद्धतीने जर तुम्ही मसाले टाकून हा मसाला वाटून घेतला ना तर अजून छान टेस्ट येते. इथे मी घरातील बेसिक मसाले टाकून घेतलेत. तुम्हाला किती तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही मसाले टाकून घ्या. आता इथे गॅस बंद करायचा आहे, कारण की हा पॅन खूप गरम आहे आणि गॅस चालू करून जर आपण हे मसाले भाजले तर हे मसाले जळू शकतात. त्यामुळे आता इथे मी गॅस बंद केला आणि जो पॅन गरम आहे ना त्यामध्येच हा मसाला आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे. आता इथं थंड करायचं थोडंसं आणि नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे. तर आता थोडं थंड झालेला आहे मसाला आणि इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी हा भाजलेला मसाला सर्व टाकून घेणार आहे. अशा प्रकारे थोडा थोडा करून सर्व टाकायचं आहे. आणि आता याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची, पाणी टाकायचं आणि हा मसाला मिक्सरला फिरून घ्यायचा. तर तुम्ही कुठल्याही भाजीला अशा प्रकारे एकदा मसाला करून बघा. कुठल्याही भाजीला खूप छान टेस्ट येते. तर आपण नंतर मसाले तेलात टाकण्याऐवजी जर अशा प्रकारे जर मसाल्यासोबतच भाजून तो वाटून घेतला ना तर ग्रेव्ही पण छान होते आणि टेस्ट पण छान येते. आता इथे मी मीठ विसरली होती म्हणून मी काय केलं, थोडं वाटून घेतल्यानंतर याच्यात मीठ टाकलं, परत थोडं पाणी टाकलं आणि परत बारीक हा मसाला मी वाटून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे मी 1/2 किलो वांगे घेतलेले आहेत. वांगे छान काटाळ वांगे आहेत आणि याला मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर असे 4 भाग करून कापून घेतले. किड्याला आहे की नाही बघायचं, किड्याला असेल तर फेकून द्यायचं. तर अशा प्रकारे मी हे वांगे कापून घेतले. तर आता आपल्याला या वांग्यामध्ये हा तयार केलेला मसाला भरायचा आहे. आता मी याच्यामध्ये आधीच मीठ, मसाले सर्व टाकून वाटून घेतलेला आहे, त्यामुळे मला आता काही टाकायची गरज नाही आहे. आता डायरेक्ट या वांग्यामध्ये हा सर्व मसाला भरायचा आहे. मी एक एक करून सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेते. आणि आता आपल्याला हे वांग्याची झणझणीत अशी रस्सा भाजी करून घ्यायची आहे. सर्व वांग्यामध्ये मी रस्सा भरलेला आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये मी 1 पळी तेल टाकून घेतलं, थोडेसे जिरे टाकले, अर्धा टीस्पून हिंग टाकला आणि थोडासा कढीपत्ता टाकला. आता हे छान तडतडल्यानंतर आपल्याला जे भरलेले वांगे आहेत ना ते याच्यात टाकायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि हे वांगे सर्व टाकून घ्यायचे. थोडेसे 1 ते 2 मिनटं छान अलटीपलटी करून झाकण ठेवून वाफळून घ्यायचे थोडेसे. आता तुम्हाला जर याचा रस्सा नसेल करायचा ना तर तुम्ही अशा प्रकारे वाफवून सुद्धा कोरडी सुकी भाजी टिफिनसाठी देऊ शकता किंवा साईड डिश म्हणून खाऊ शकता किंवा भाकरी चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. पण मला याचा बनवायचा आहे रस्सा, त्यामुळे मी याच्यात पाणी टाकून घेणार आहे. पण त्याआधी ते 2-3 मिनटं छान झाकण ठेवून या वांग्याला वाफळून घ्यायचं. त्याच्या आधी याच्यामध्ये ना जो उरलेला मसाला आहे ना तो टाकून घ्यायचा. आता याचा तुम्हाला जर रस्सा नसेल बनवायचा तर हा मसाला टाकण्याची गरज नाही. या मसाल्याची तुम्ही दुसरी कुठलीही भाजी करून खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 दिवस आरामशीर टिकतो हा मसाला. तर आता इथे ना मी जो उरलेला मसाला होता तो टाकला आणि याला मिक्स केला आहे अलटीपलटी करून छान. तर आता याच्यावर झाकण ठेवायचं, 1 ते 2 मिनटं छान वाफळून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. आता 1-2 मिनटानंतर थोडेसे वाफळलेले आहेत वांगे. जर तुम्हाला असे सुक्केच पाहिजे असेल तर 9-10 मिनटं तुम्हाला वाफळून घ्यावं लागतील कमी गॅसवर, तर छान शिजले जातील हे आतपर्यंत. तर आता इथे काय करायचं, पाणी टाकायचं. तर पाणी टाकण्याच्या ऐवजी ना पाणी टाकण्याच्या आधी थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि गरम केलेलं पाणी याच्यात टाकायचं. गरम का करायचं पाणी, तर वांगे लवकर शिजतात आणि वांग्याची चव असते ना जी रश्श्याची चव ती पण तशीच राहते.
आणि थंड पाणी जर टाकलं ना याच्यामध्ये तर थोडी चव बिघडते, त्यामुळं थोडंसं कोमट पाणी करा आणि याच्यामध्ये टाका. आता इथे मीठ वगैरे काही टाकायची गरज नाही, मी सर्व आधी टाकलं होतं. जर तुम्हाला मिठाची गरज परत लागत असेल तर तुम्ही थोडंसं मीठ टाकू शकता. आता इथे ना 8 ते 10 मिनटं मीडियम गॅसवर झाकण ठेवून हे वांगे आपल्याला शिजून घ्यायचे आहे. तर 8 ते 10 मिनटानंतर बघू शकता वांगे छान शिजलेले आहेत. वांग्याचा रस्सा पण झालेला आहे. तर बघू शकता किती छान दिसत आहे वांग्याचा रस्सा. तुम्ही याला भाकरीसोबत चुरून खाऊ शकता किंवा वरण भातासोबत पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत खाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही गावाकडच्या पद्धतीने झणझणीत गावरान पद्धतीने वांग्याचा रस्सा बनवून खाऊ शकता. खूप टेस्टी होतो आणि खूप छान लागतो. तर नक्कीच अशा प्रकारे करून बघा. आता हा वांग्याचा रस्सा रेडी झालेला आहे. मी इथे घेतलेली आहे ज्वारीची भाकर आणि एक कांदा आणि हा वांग्याचा रस्सा. तर अशा प्रकारे आपण याला आज गावरान बेत पण बोलू शकतो किंवा गावठी जेवण पण बोलू शकतो. तर ही रेसिपी रेडी आहे. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.